छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपतींचा अवमान करणारी आज सरकारचा छत्रपतींचा अवमान करणारी आज सरकारचा महायुती सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। कमिशन खोर सरकारचा कमिशन खोर सरकारचा अरे मिंदे सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय। मिंदे सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय। तुम्ही राजकारण केलं, तुम्ही छत्रपतींच्या नावाखाली राजकारण करता, तुम्ही जातीपातीच्या नावाखाली राजकारण करता, तुम्ही धर्माच्या नावाखाली राजकारण करता। डवळे शेजारी बांधला पावळ्या आणि गुण नाही पण वाण आला, वाण नाही पण गुण आला। आता परत सगळे एकत्र झाले। जो पुतळा आज गोरणमध्ये डांबून ठेवला आहे ते तो पुतळा राजेंद्र पिपळांनी बनवलेला होता त्यांच्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून, आणि त्यावेळेला हे काँग्रेसमध्ये होते, आता हे भाजपमध्ये आलेले आहे। आता तुम्ही भाजपमध्ये आहात, तुमचे पिपळा साहेब पण भाजपमध्ये आहे। तुम्ही ठरवा तो पुतळ्याचं काय करायचं ते, तो पुतळा मुक्त करा, तेव्हा तुम्हाला पुतळ्याच्या विषयी छत्रपतींच्या विषयी बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल। एव्हा ना तुम्ही त्या पुतळ्याच्या विषयी बोलू नये, छत्रपतींच्या विषयी प्रेम दाखवू नये, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा बसवला होता तो 8च महिन्यात महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला। ह्या पुतळा बसवताना या सरकारने याचा विचार करायला हवा होता। महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या सर्वांचे देव असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवताना आपण चांगला मूर्तिकार, चांगला शिल्पकार बघायला पाहिजे होता। म्हणजे महाराजांचा पुतळा बसवणे ही काही छोटी गोष्ट नव्हती, परंतु एका 25 वर्षाच्या मुलाला पुतळा बसवायला दिला, हेच मुळात हास्यास्पद वाटतं। त्यांच्याकडे काही अनुभव नाही, काही जुनं काही केलेलं नाही, अशा माणसाकडे त्या आपटेकडे पुतळा महाराजांचा बसवायलाच कसा दिला, म्हणजे दुर्लक्ष, सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं। आणि ज्या वेळेस हा महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला, कोसळला, त्यावेळेस सुरुवातीला एकमेकावर आरोप प्रत्यारोप, आणि हे मंत्री जे मोठ्या मोठ्या पदावर बसले त्यांनी अतिशय बालिश आणि पोरकट वक्तव्य केले। केसरकरांचं वक्तव्य वेगळंच होतं, राणेंचं वक्तव्य वेगळंच होतं, अशा पद्धतीने त्यांचे ते पोरगळ वक्तव्य होते। ते एवढ्या मोठ्या पदावर असताना असं कसं बोलू शकतात, ही फार मोठी गोष्ट आहे। पण ज्या वेळेस उभा महाराष्ट्र पेटला, उभ्या महाराष्ट्राला दुःख झालं, आमच्या सारख्यांना अतिशय दुःख झालं, त्यावेळेस त्यांनी पाहिलं की वातावरण महायुतीच्या विरोधात चाललेलं आहे, लोक पेटलेले आहेत, त्यावेळेस माफी मागण्याचे नाटक सुरू झाले। आम्ही या गोष्टीबद्दल जाहीर माफी मागतो। मुळातच खूप म्हणजे ही गोष्ट खूप दुःखास्पद आहे। छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गड किल्ले 21व्या शतकापासून 250 वर्षापासून डौलाने उभे आहेत। आपला तो स्वाभिमान आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे। आजही महाराजांचे नाव महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, जगात घेतले जाते। अशा महाराजांचा पुतळा या महायुती सरकारकडून कोसळला, त्यांनी अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही। फक्त कुठलंही निकृष्ट काम करायचं आणि उद्घाटनाला हौशेने यायचं, ही त्यांचं एक छंद झालेला आहे। कुठल्याही कामामध्ये 100% त्यांचं योगदान नसतं। महाराजांचा पुतळा पडणे, कोसळणे म्हणजे आपल्या सारख्यांच्या सामान्य लोकांना, या शिवप्रेमींना
या मावळ्यांना अतिशय अतिशय दुःखास्पद गोष्ट आहे। आपला स्वाभिमान, आपला अभिमान आपण गहाण टाकला की काय असं वाटायला लागलेलं आहे। तेव्हा या महायुती सरकारचा मी जाहीर निषेध करते। आज राहता भागातील माझे सर्व सहकारी महाविकास आघाडीचे लोक आम्ही सर्व जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। आणि सांगायचं म्हणजे राहता शहरातील छत्रपती शिवरायांचा 14 वर्षापासून गोडाऊनमध्ये असलेल्या पुतळ्याबाबत महायुतीतील हे लोक काहीच बोलत नाही। महाराजांना 14 वर्षापासून गोडाऊनमध्ये डांबून ठेवले आहे। तर माझं नरेंद्र मोदी पंतप्रधानांना सांगणं आहे की तुम्ही एकदा राहत्यामध्ये येऊन महाराजांचा पुतळा मुक्त करावा व त्याला डौलाने जी जागा आहे तिथं तो स्थापन करावा। मुख्यमंत्री शिंदे असतील, उपमुख्यमंत्री असतील, सर्वांनी आमच्या या गोष्टीची दखल घ्यावी व महाराजांचा राहता शहरातील जो डांबून ठेवलेला पुतळा आहे त्याला बाहेर काढून त्याला बसवण्यात यावे अशी सर्व राहतेकरांची, महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांची भावना आहे, विनंती आहे। परत एकदा या महायुती सरकारचा, या भ्रष्ट सरकारचा मी जाहीर निषेध करते व त्यांना आज आम्ही जोडे मारो आंदोलन करून त्यांचा निषेध केलेला आहे। या भ्रष्ट सरकारचा जाहीर निषेध करते।